आज कार्यपत्रिका 19 प्रमाणे विषय क्रमांक 58 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 8 विकास कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये विविध वस्त्यांमध्ये सभा मंडप उभारण्यात आले आहे। विषय क्रमांक 59 मध्ये विडी घरकुल हैदराबाद रोड येथे संरक्षण भिंतीच्या कामास मंजुरी देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 60 मध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये 3 ठिकाणी नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। नागरिकांना थोडा नियमित पुरेसा पाणी पुरवठा व्हावा अशा आशेने हे करण्यात आलेले आहे। विषय क्रमांक 61 प्रभाग क्रमांक 1 मध्ये मड्डी वस्ती व शेळगी गावठाण येथे पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 62 मध्ये जुना विडी घरकुल येथील धनलक्ष्मी नगर येथे नवीन पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 63 प्रमाणे प्रभाग क्रमांक 11 मधील हमीदा मशीद परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 64 प्रमाणे प्रभाग क्रमांक 3 मधील 5 रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण मंजुरी देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 65 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत 8 पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 66 अंतर्गत ग्रीन बिल्डिंगना मालमत्ता करात सवलतीचा ऐतिहासिक निर्णय देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्लॅटिनमला 10%, गोल्डला 7.5%, सिल्वरला 5% धारकांना सवलती देण्यास मान्यता देण्यात आली आहे। विषय क्रमांक 67 मध्ये कर्णिक नगर येथे वॉकिंग ट्रॅक व शनिवार पेठेत ओपन जिमच्या साहित्य बसवण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 68 मध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत 21 रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। विविध प्रभागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे। विषय क्रमांक 69 मध्ये शहरातील 9 नवीन रस्त्यांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये इंद्रप्रस्थ, आशानगर, मोहितेनगर, रामवाडी, यतीमखाना आदी भागांचा समावेश आहे। विषय क्रमांक 70 मध्ये सन 2024 व 25च्या लेखापरीक्षण अहवालाचा स्थायी समिती समोर सादर करण्यात आला। विविध 11 विभागांतील 82 आक्षेपांची माहिती सादर करण्यात आली। सर्व विभागांना 1 महिन्यात आक्षेपांची पूर्तता करून अहवाल स्थायी समितीकडे सादर करण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहे। विषय क्रमांक 71 मध्ये हा आज तातडीचा आयुक्तांकडून आलेला विषय होता। मंडई विभागातील बाजार शुल्काची डिजिटल वसुली करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये QR कोड, POS मशीन व मोबाईल ॲपचा वापर होईल। महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। अनधिकृत विक्रेत्यांचे दंड ₹25 वरून 50 करण्यात आलेले आहे। पारदर्शक महसूल व शिस्तबद्ध बाजार व्यवस्थापनाला चालना मिळेल या उद्दिष्टाने